Okay. Okay, good afternoon, everyone. So in the last session, we discussed the introduction of magnetostatic and its analogy with the electrostatics. We also gone through the syllabus of unit number 3. Okay. Now we are going to take a glimpse on this Biot-Savart law and Ampere-Circuital law, and we will try to compare the Biot-Savart law with the Coulomb's law and this Ampere-Circuital law with the Gauss law. So in this lecture, today's session, we are going to do this. And from next lecture onwards, we will go into the details of it, the formulae, the statements, the numericals, etc. So today we will go through the two theorems, which are the fundamental theorems of magnetostatics very quickly. So let me come on to the slide of this Biot-Savart law. So this is Biot-Savart. Who are they? These are the two scientists. This one scientist is Biot and second is Savart. Both were French physicists as well as mathematicians. And they discovered one law which was related with H bar. H bar means magnetic field intensity. Its unit is ampere per meter. So they discovered how to find out H bar if some current is going through the conductor. म्हणजे कंडक्टर मधून जर डीसी करंट जात असेल तर जे अवतीभोवती जे मॅग्नेटिक फील्ड तयार होतंय तर त्या मॅग्नेटिक फील्ड तयार झाल्यानंतर तर त्याच्या आजूबाजूच्या एरियामध्ये एखाद्या पॉइंटला एच बार कसा शोधायचा. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर असा कंडक्टर असेल आणि याच्यातून करंट चाललाय डीसी करंट, तर आपल्या नियमानुसार काय होतं, कर्ल्ड फिंगर इंडिकेट्स द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड, म्हणजे मॅग्नेटिक फील्ड तयार होईल. आता मॅग्नेटिक फील्ड तयार होईल म्हणजे काय, ते काय इन्फानाइट मॅग्नेटिक फील्ड तयार नाही होणार, एक छोटंसं होईल असं एवढं. जेवढा करंट तेवढं मॅग्नेटिक फील्ड, जेवढा जास्त करंट तेवढं जास्त मॅग्नेटिक फील्ड तयार होईल. ओके. मग तुमचा जे एखादा पॉइंट आहे, पॉइंट ए किंवा बी, तो जर ह्या कंडक्टरच्या जेवढा जवळ तेवढं मॅग्नेटिक फील्ड स्ट्रॉंग असेल की नाही, आणि तुमचा पॉइंट जेवढा दूर दूर नेशाल तुम्ही, या कंडक्टर पासून जेवढा पॉइंट लांब नेशाल तेवढं तुमचं मॅग्नेटिक फील्ड काय होणार. जोशी, भाग्यश्री जोशी, प्लीज मेक युअर ऑडिओ ऑन. हा, आणि ऑनच ठेवा, 2 मिनिटं ऑन ठेव. जोशी, आवाज येतोय? आवाज येतोय का? हो सर येतोय. हा, आता मला सांग, जर ह्या कंडक्टर मधून जर करंट जातोय आणि आपल्या नियमानुसार मॅग्नेटिक फील्ड तयार झालंय, ठीक आहे, आणि तुमचा एक पॉइंट ए इथं आहे आणि पॉइंट बी खूप दूर आहे, तर मला सांग मॅग्नेटिक फील्ड स्ट्रॉंग कुठं असेल, पॉइंट ए ला असेल का पॉइंट बी ला असेल? पॉइंट ए ला. पॉइंट ए ला. का बरं? फील्ड ए पॉइंट ला जास्त असेल ना. हा, बघ का बरं असेल, मला सांग ना, मग याचं लॉजिक सांग ना, अंदाज सांग, एक अंदाज. गौरी तू सांग. तर कंडक्टरच्या जवळ मॅग्नेटिक फील्ड जास्त असेल. हा, कारण तुमचं डिस्टन्स जेवढं कमी, पॉइंटचं डिस्टन्स, कारण तुमचं मॅग्नेटिक फील्ड. तुझा ऑडिओ चालू ठेव गौरी. हो सर. तुमचा कंडक्टरने काय केलं, करंट वाहून नेला, करंटने काय झालं, मॅग्नेटिक फील्ड तयार झालं. मॅग्नेटिक फील्ड तयार कोणी केलं, करंटने तयार केलं. या करंटने, या करंट पासून म्हणजे कंडक्टर पासून जेवढं अंतर कमी, आपण अंतर कशाने दाखवतो, डिस्टन्स कोणत्या सिम्बॉलने दाखवतो, डिस्प्लेसमेंट वेक्टर. गौरी, डिस्प्लेसमेंट वेक्टर जनरली कोणत्या सिम्बॉलने दाखवतो, आर बार. हा, डिस्टन्स जेवढं कमी तेवढं तुमचं मॅग्नेटिक फील्ड ज्यादा स्ट्रॉंग, आणि जेवढं तुमचं पॉइंट लांब लांब नेशाल तुम्ही तेवढं तुमचं मॅग्नेटिक फील्ड कमी होणार. आता कमी होणार किंवा जास्त होणार म्हणजे कोणते पॅरामीटर कमी जादा होणार गौरी? आर बार कमी जास्त होईल. नाही, आर बार तर कमी जादा होणारच आहे, पण अजून मॅग्नेटिक फील्डचे कोणते पॅरामीटर कमी जास्त होतील? मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी. आणि अजून काय होईल, आणि मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी पण आहे ना, बी बार. हो, म्हणजे दोन्ही पण, तो पण कमी होईल. ई बार डी बार. बरोबर, अगदी बरोबर. म्हणजे बी बार पण कमी होईल आणि एच बार पण कमी होईल. का? कारण तुमचा पॉइंट जेवढा लांब तेवढा त्याचं फील्ड कमी होत जाणार, त्याची इंटेन्सिटी कमी होणार, डेन्सिटी कमी होणार. मॅग्नेटिक फील्डची इंटेन्सिटी आणि डेन्सिटी दोन्ही कमी होणार. आता मॅग्नेटिक फोर्स पण कमी होईल का गौरी? हो.
हा मॅग्नेटिक फोर्स सुद्धा कमी होणार, एफ बार सुद्धा कमी होणार. आता हे एच बार, मग बायोट सॅवर्टने काय केलं माहिती का, तुमचा पॉइंट जर इथं असेल किंवा इथं असेल तर आर बार आर आर तुमच्याकडे जर असेल तर एच बार कसा शोधायचा हे कुणी दिलं, सांगितलं तुम्हाला गौरी? बायोट सॅवर्ट. हा, बायोट सॅवर्ट हे दोन जे शास्त्रज्ञ होते त्यांनी तुम्हाला एक फॉर्म्युला तयार करून दिलाय का जर आर एवढा असेल, करंट एवढा असेल तर मग तुमचा एच बार किती, असा फॉर्म्युला त्यांनी तयार करून दिला. तुम्हाला आपण म्हणतो बायोट सॅवर्ट लॉ. आता अँपियर सर्किटल लॉ काय सांगतो? हॅलो गौरी, हा आता मला सांग, बायोट सॅवर्ट लॉ आपल्याला काय 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 असताना आपल्याला एच बार मिळतो? जर आपल्याला करंट जर माहित असेल, नंतर कॉमा देतो मी आता, आर जर माहित असेल डिस्टन्स, नंतर तुम्हाला अजून काय माहित पाहिजे? बस एवढं जर माहित असेल तर तुम्हाला काय मिळतं गौरी? बी बार. एच बार मिळतो. ठीक आहे. हा, आता आता उलट, आता अँपियर सर्किटल लॉ काय करतो बघा, जर तुम्हाला एच बार माहित असेल, एच बार जर माहित असेल तर तुम्हाला काय काढून देतो? तो काय मिळून देतो सांगा, उलट सांगा. तर तुम्हाला तो करंट. करंट शोधून देणार. व्हेरी गुड. म्हणजे एक्झॅक्टली अपोजिट आहे दोन लॉ. बायोट सॅवर्ट लॉ काय करतो, जर तुमच्याकडे करंट असेल, डिस्टन्स असेल तर तुम्हाला एच बार शोधून देतो. आणि अँपियर सर्किटल लॉ काय करतो, एच बार जर असेल तुमच्याकडं तर तुम्हाला करंट शोधून देतो. ठीक आहे. आता अँपियर सर्किटल लॉ कोणी शोधला, तर ह्या शास्त्रज्ञाने शोधला, अँपियर नावाच्या शास्त्रज्ञाने. कुठला आहे तो? फ्रान्सचा आहे. त्याने तो शोधून काढला. त्याने काय शोधलंय? त्याने तो फॉर्म्युला शोधलाय. फॉर्म्युला कशाचा फॉर्म्युला? एच बार वरून आय कसा मिळवायचा. यांनी काय शोधलंय? आय वरून एच बार कसा मिळवायचा. समजलं का गौरी? गौरी, हो सर. हा, आता मला सांगा, आता कुलम्स लॉची आपण कम्पेअर करू. हा, आता मला सांगा, आता जर कुलम्स लॉ आहे तर कुलम्स लॉ वरून आपल्याला काय मिळतं? जर तुम्हाला जर क्यू माहित असतील, चार्ज माहित असेल तर काय मिळतं? एफ बार आणि ई बार मिळतो की नाही? एफ बार आणि ई बार मिळतो गौरी? हो सर. म्हणजे तुम्हाला आर माहित असेल आणि क्यू माहित असेल, Q1 Q2 माहित असतील तर तुम्हाला काय मिळतं? ई बार. हे कोण देतं? कुलम्स लॉ सांगतो. आणि गॉस लॉ काय सांगतो? क्यू बार. गॉसला उलट करतो ना. गॉसला काय करतो? डी बार जर माहित असेल तर बघा इथं काय मिळतं, आर आणि क्यू माहित असेल तर ई बार मिळेल आणि ई बार वरून डी बार मिळतो. बरोबर आहे का? एक मिनिट हा. हा, तुम्हाला आर आणि क्यू माहित असेल तर ई बार मिळतो आणि डी बार मिळतो. आणि गॉस लॉ मध्ये काय असेल? उलट असेल ना. गॉस लॉ काय करेल सांगा बरं गौरी? क्यू बार सांगतो. हा, तुम्हाला डी ई बार बार. माहित असेल, ई बार वरनं डी बार वरनं तुम्हाला काय मिळतं? क्यू मिळतो की नाही? हा, मग आता याच्या उलट आहे बघा, सेम आहे. हे दोघं एकमेकांच्या विरुद्ध आहेत आणि हे दोघं सारखे आहेत आणि हे दोघं सारखे आहेत. आता करंट म्हणजे काय? करंट म्हणजे मॅग्नेटिक फील्ड तयार कोण करतं? करंट तयार करतो. करंट पासून एच बार मिळतो. इलेक्ट्रोस्टॅटिक फील्ड कोण तयार करतं? क्यू तयार करतो. क्यू पासून काय मिळतं? डी बार मिळतो कुलम्स लॉ मध्ये. चार्ज. हा, याच्यामध्ये काय? एच बार माहित असेल, इंटेन्सिटी माहित असेल तर करंट मिळेल आणि इकडे तुम्हाला डी बार माहित असेल तर क्यू मिळेल. म्हणजे सेमच आहे. समजलं का तुम्हाला डिफरन्स? वैष्णवी, भाग्यश्री, गौरी, हो सर. समजलं ना? आता आपण काय करू, आज स्टेटमेंट्स बघू. बायोट सॅवर्ट लॉचं स्टेटमेंट बघू आणि अँपियर सर्किटल लॉचं सुद्धा स्टेटमेंट बघू. आता मला सांगा तुम्ही, कुलम्स लॉचं स्टेटमेंट काय होतं? एक F bar is equals to हा, F bar is equals to Q1 Q2 upon R square. Q1 Q2 Q2. divided by 4 pi epsilon 0 R square AR cap. हो, बरोबर? 1/4 pi epsilon 0. हा, F bar is equal to Q1 Q2 divided by 4 pi epsilon 0 R square AR cap. Square. आणि त्याचं स्टेटमेंट काय होतं? स्टेटमेंट, the force between two charges is equal to product of magnitude of two charges divided by, and it is inversely proportional to square of the distance between them. Coulomb's law statement काय आहे? The electric force between two charges is equal to product of magnitudes of two charges and it is inversely proportional to square of the distance between them. दोघांमधलं डिस्टन्स किती?
आणि गॉस लॉचं स्टेटमेंट काय होतं? गॉस लॉचं स्टेटमेंट काय? डी बार डॉट डॉट प्रोडक्ट ds बार इज इक्वल टू क्यू, असं होतं ना. आता याचं वर्डिंग स्टेटमेंट काय होतं गौरी, आठवतंय काही? द चार्ज एनक्लोज्ड flux passing through any surface is equal to Huh? total charge. Flux passing through any closed surface is equal to total charge. असं आपण तुम्हाला मी थोडंसं हिंट देतो बघा. जर आपल्याकडे असा जर क्लोज सरफेस असेल, क्लोज सरफेस किंवा व्हॉल्यूम, आणि याच्यामध्ये काहीतरी चार्ज आहे क्यू, तर या क्लोज सरफेसच्या बाहेर किती फ्लक्स बाहेर पडन? किती फ्लक्स बाहेर पडन गौरी? सरफेस एरिया त्याचा. नाही. आता हे बघा सांगतो तुम्हाला. आता तुमच्याकडे असा एक क्लोज सरफेस आहे, एखादा चेंडू आहे, आणि चेंडूच्या आतमध्ये क्यू एवढा चार्ज आहे, तर या चेंडूच्या बाहेर किती फ्लक्स बाहेर पडन? गॉसने काय सांगितलंय? जेवढा त्या चेंडूच्या आतमध्ये जेवढा चार्ज असेल तेवढा इलेक्ट्रिक फ्लक्स बाहेर पडेल. बरोबर आहे ना गौरी? हो. आणि प्रत्येक वेळेस त्या चेंडूच असेल असं नाही, एखादा सिलेंडर असेल, क्लोज सरफेस काही पण असू शकतो. क्लोज सरफेस तुमचा सिलेंडर असेल, एखादा स्पियर असेल, किंवा कोणत्याही आकाराचा क्लोज सरफेस असू शकतो. त्याच्या आतमध्ये जेवढा चार्ज असेल तेवढा फ्लक्स बाहेर पडेल, इलेक्ट्रिक फ्लक्स बाहेर पडतो, असं कोणी सांगितलं? गॉसने सांगितलं. Is it correct? That's why the statement is this: integration d bar dot ds bar is equal to q is equal to psi. असं पण आहे बघा, इलेक्ट्रिक फ्लक्स, असं पण एक स्टेटमेंट होतं. आता एक्झॅक्टली आता बायोट सॅवर्ट लॉचं स्टेटमेंट आपण काय ते बघणार आहे, आणि एम्पियर सर्किटल लॉचं स्टेटमेंट पण आपण बघणार आहे. तर काय ते स्टेटमेंट एकदा बघूया आपण. आता बघा, हे एक डायग्राम बघा, सहज तुम्ही बघा. आता डायग्राम इथं काय उरायलं बघा. ह्या कंडक्टर तुमच्या समोर दिसतोय, या कंडक्टर मधून डाऊनवर्ड करंट चाललाय, डाऊन दिशेला, डाऊन डायरेक्शनला. त्याच्यामुळे काय होणार? राईट हँड थंब रूल आठवा. कर्ल्ड फिंगर इंडिकेट्स द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. आता म्हणून क्लॉकवाईज मॅग्नेटिक फील्ड तयार झालं. जर करंट तुमचा अपवर्ड असता तर मग मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन काय असते गौरी? अँटी क्लॉकवाईज. अँटी क्लॉकवाईज. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आता मला सांगा, हिअर इज युअर पॉइंट ए. इथं तुमचा पॉइंट ए आहे, आणि इकडे तुमचा पॉइंट बी आहे, आणि इथं तुमचा पॉइंट सी आहे. कोणत्या पॉइंटला एच बार जास्त असेल? ए पॉइंटला. पॉइंट ए ला. नंतर कोणाकडे ज्यादा असेल? नंतर सी. आणि नंतर बी. हा, बी ला किती असेल? मिनिमम म्हणजे 0 ना. आता तुमचं फील्ड बघा ना, हो. फील्ड एवढंच आहे ना समजा. हो. आणि फील्डच्या बाहेर तुमचा पॉइंट बी आहे, म्हणजे काय? डिस्टन्स खूप जादा आहे. डिस्टन्स खूप जादा आहे म्हणजे काय? आर बार खूप जादा आहे. आर बार जादा असेल तर तो पॉइंट त्या मॅग्नेटोस्टॅटिक फील्ड मध्ये येतच नाही. जर तो येतच नसेल तर मग एच बार आणि बी बार 0 असेल. एच बार आहे 0, बी बार आहे 0, आणि एफ बार मॅग्नेटिक फोर्स सुद्धा काय? ऑल आर 0. H bar, B bar, and everything is 0. Magnetic flux is also 0. Magnetic flux is shown in this fashion, psi. Everything is 0. So this is very simple concept. आता हाच कन्सेप्ट आपण इलेक्ट्रोस्टॅटिक मध्ये पण बघितलाय, की एखाद्या फील्डच्या, इलेक्ट्रोस्टॅटिक फील्डच्या बाहेर जर एखादा पॉइंट असेल तर मग इलेक्ट्रिक फ्लक्स, इलेक्ट्रिक फोर्स एफ बार, ई बार, डी बार सगळे 0 होणार. कारण तुमचा पॉइंट त्या फील्डमध्ये येतच नाही, तो खूप बाहेर आहे. आणि जसं तुम्ही जवळ जाशाल तसं त्या व्हॅल्यू वाढत जातील. ठीक आहे. आता इथं बघा, तुम्हाला दिसतंय का मॅग्नेटिक फील्ड कोणी तयार केलंय गौरी? कंडक्टर. कंडक्टर नाही, करंटने तयार केलंय. करंट. कोणता करंट आहे? डीसी आहे का नाही? हो. डीसी म्हणजे काय? असा करंट आहे बघा, सेम. त्याची मॅग्निट्यूड सेम आहे विथ रिस्पेक्ट टू टाइम. म्हणजे 10 एम्पियरचा डीसी करंट जातोय, तर मग त्याची मॅग्निट्यूड सेम आहे विथ रिस्पेक्ट टू टाइम. याचा अर्थ काय? पॉइंट ए ला जर टी इक्वल टू 0 असताना, समजा एच बार आहे,
1 एम्पियर पर मीटर. ठीक आहे. टी इक्वल टू 1 सेकंडला किंवा 10 सेकंदला तो समजा होईल 1च राहणार. टी इक्वल टू 100 सेकंदांनी जर आपण मोजलं तर तरी पण आपलं 1च राहणार. काय एच बार किंवा बी बार किंवा काय असेल ते. असं का का राहतं सेम? कारण हा करंट कसा आहे, डीसी करंट आहे. विथ रिस्पेक्ट टू टाइम इट इज नॉट चेंजिंग. देअरफॉर ऍट पॉइंट ए जर तुमचा एच बार 1 असेल एम्पियर पर मीटर, तर थोड्या वेळाने म्हणजे काय, 10 सेकंदांनी, 100 सेकंदांनी, एका तासाने तुमचा तो सेम राहणार 1 1 1 1. बरोबर आहे का गौरी? हो सर. हा, का बरं सेम राहणार सांग बरं? कारण की डीसी करंट आहे तो स्टेबल करंट आहे, मॅग्नेटोस्टॅटिक हा, म्हणजे करंट. आता म्हणजे कसं उत्तर कसं द्यायचं? मॅग्नेटिक फील्ड कोण तयार करतं? करंट. आणि करंट तुमचा स्टेबल आहे, स्टॅटिक आहे, कॉन्स्टंट आहे. म्हणून मग पॉइंट ए ला जर आपण वेगवेगळ्या टायमिंगला जर आपण मेजर केला एच बार, हा एच बार, तर तो सेमच भरणार, तो चेंज होणार नाही. मग अशा फील्डला काय म्हणायचं? मॅग्नेटोस्टॅटिक फील्ड. मॅग्नेटोस्टॅटिक फील्ड. आता मला सांग, पॉइंट सी ला किती असेल मग एच बार? पॉइंट सी ला सपोज आपला आहे एच बार आहे 0.1, तर मग थोड्या वेळाने किती होईल? 0.1च राहणार. नंतर किती होणार? 0.1च राहणार. इथं परत 0.1च राहणार. का? 1 पेक्षा कमी काय? डायरेक्ट. आता मला सांग ना, 1 पेक्षा कमी काय आला? कारण तुमचा पॉइंट सी हा ए पासून दूर आहे, कंडक्टर पासून दूर आहे, ऍज कम्पेअर्ड टू ए. देअरफॉर इट इज लेस. एच बार व्हॅल्यू ऍट पॉइंट ए इज हायर दॅन एच बार व्हॅल्यू ऍट पॉइंट सी. ठीक आहे, समजलं का? हो. हा, आता मला सांग, जर हा करंट डीसी नाहीये, हा एसी करंट आहे. सपोज कंडक्टर कॅरीज एसी करंट, मग एसी कसं दाखवतो आपण? विथ रिस्पेक्ट टू टाइम. विथ रिस्पेक्ट टू टाइम वी शो दिस लाईक दिस. मॅग्निट्यूड इज 0, देन मॅक्सिमम, देन 0, देन मॅक्सिमम, देन 0, मॅक्सिमम 0. बरोबर आहे का वैष्णवी? येस सर. म्हणजे एसी असल्यामुळं ते व्हेरिएशन आहे. म्हणून मग पॉइंट ए ला एच बार सेम असेल का डिफरंट असेल का? डिफरंट. म्हणजे कधी कधी डिफरंट असेल. टी इक्वल टू 0 ला जस डिफरंट, टी इक्वल टू 1 सेकंडला, 2 सेकंडला, 10 सेकंडला, 100 सेकंडला, 1 तासाला. व्हॅल्यू कशी होईल एच बारची? कमी जादा होणार ना. हो. मग त्या मॅग्नेटिक फील्डला मॅग्नेटोस्टॅटिक फील्ड म्हणता येईल का आपल्याला? नाही. नाही. मग ते कसं आहे? टाइम वेरिंग फील्ड ना. हो. बरोबर आहे ना? हो. तुम्हाला कन्सेप्ट समजला का मग आता सगळा हा? हो सर. मग आता स्टेटमेंट फक्त बघा, 2 मिनिटं स्टेटमेंट बघा ना, आपण थांबूया. बघा इथे काय बघा, अशी एक आपल्याला बघायचं आहे नेक्स्ट लेक्चरला, का बायोट सॅवर्ट लॉ काय सांगतो? दिस इज अ करंट कॅरिंग कंडक्टर. याच्यामधून करंट चाललाय, हा डीसी करंट आहे. तर मग ह्या पॉइंट पी किंवा हा एक पॉइंट पी आहे, या पॉइंट पी ला एच बार किती? एच बार किती? तर ते कशावर डिपेंड असेल ग भाग्यश्री जोशी? करंट. हा, एच बार कशावर डिपेंड असेल? पॉइंट पी ला एच बार शोधायचंय, मग कशावर डिपेंड असेल? आय वर. अजून अजून आर. 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 आर वर. व्हेरी गुड, व्हेरी गुड. बस या 2 गोष्टींवर काय डिपेंड असेल? एच बारची व्हॅल्यू. ओके. हा, मग आता हा बायोट सॅवर्ट लॉ काय सांगतो बघा. इट स्टेट्स दॅट मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी प्रोड्युस्ड ऍट पॉइंट पी बाय डिफरन्शियल करंट फिलामेंट, करंट एलिमेंट म्हणजे हा करंट एलिमेंट म्हणजे काय? करंट कंडक्टर इज प्रपोर्शनल टू, बघा आता हे शब्द महत्वाचा आहे, प्रपोर्शनल टू प्रोडक्ट आय डीएल. आयडियल म्हणजे काय? डीएल म्हणजे काय? कंडक्टरचा एक भाग छोटा. अँड साइन ऑफ अँगल बिटवीन देम. आता हा अँगल दिसतोय तुम्हाला अल्फा, हा अँगल दिसतोय का रे? हो. हा, मग बायोट सॅवर्टचं काय म्हणणं आहे? ते नुसतं करंट आणि आर वर डिपेंड नाही, तर ते अँगल वर सुद्धा डिपेंड आहे. काय डिपेंड आहे? एच बार. एच बार डिपेंड्स ऑन करंट ऍज वेल ऍज डिस्टन्स ऍज वेल ऍज अँगल. या दोघांमधला अँगल, कंडक्टर आणि त्या पॉइंट मधला अँगल. असं कोण सांगतं? बायोट सॅवर्ट लॉ. आता आपण एम्पियर सर्किटल लॉ बघू, 2 मिनिटं फक्त, आणि मग आपण थांबूया.
आता हा फॉर्म्युला तयार होतो बघा. हा फॉर्म्युला आपल्याला डिटेलमध्ये बायोट-सॅवर्ट लॉचा बघायचा आहे, हा कसा आलाय आणि याच्यावर न्यूमेरिकल असतात आणि डेरिव्हेशन असते. ठीक आहे. आता बघा तुम्ही एच बार मध्ये एच बार डिपेंड्स ऑन आय, आर, ओके, as well as angle alpha. एम्पियर सर्किटल लॉ. आता बघा Ampere circuital law statement is this: if you know the h bar, then you can get the value of I. So current value depends on h bar. Ampere circuital law states that line integral of tangential component of h bar around closed path is exactly equal to current enclosed by that path. ठीक आहे. त्याच्यामध्ये आपण डिटेल्स मध्ये बघूया, नंतर त्याचे असे फॉर्म्युले तयार होतात बघा. असा एक फॉर्म्युला नंतर तयार होईल त्याच्यामध्ये, ते पण आपण बघणार आहे नेक्स्ट लेक्चरला. ठीक आहे. आणि मग आपण ते बघणार आहे की त्याचे डेरिव्हेशन कसे करायचे, इन्फानाइट शीट ऑफ चार्ज, इन्फानाइट लाईन करंट एक्सेट्रा. तर ठीक आहे, समजलं तुम्हाला सगळ्यांना? हो सर. समजलं ना? मग आता नेक्स्ट लेक्चरला आपण काय करणार आहे, बायोट-सॅवर्ट लॉ आणि एम्पियर सर्किटल लॉ दोन्ही पण बघणार आहे. तर आज आपण इथं थांबूया. आणि तुम्ही सगळ्यांनी ते असाइनमेंट आणि ट्युटोरियल्स हे सगळ्यांनी स्वतः न बघता सोडवायचे. म्हणजे बुक घ्या, ते वाचा, समजून घ्या आणि मग लिहा. कोणाचंही कॉपी करू नका. बोथ असाइनमेंट ॲज वेल ॲज ट्युटोरियल्स, बिकॉज ओनली 1 month इज लेफ्ट अँड वी नीड टू complete this portion as well as we have to do the practice. We need to do the practice. So today we will stop here. Thank you very much. सर सर हा, बोला. बुकची PDF टाका ना सर. बरं ठीक आहे, परत एकदा टाकतो मी. ठीक आहे, परत एकदा टाकतो.